महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्राचे प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. 2030 पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात 6 विधेयक मांडली जाणार आहेत. मतदारसंघ पुनर्रचना संदर्भात विधेयक येणार की नाही याची उत्सुकता आता सगळ्यांना असणार आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे रविवारी पोलिसांना शरण आले. त्यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, ज्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर यावरून स्वतः महाजन यांनी समोर येत खुलासा केला होता. दरम्यान या प्रकरणी जळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणात जळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली असून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. कमी किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्यासह 6 आरोपींना सोलापूरच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अशोक खरात याने खरेदी केलेल्या जमीन संदर्भात काय निर्णय लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी या दोन्ही सीमावर्ती जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे. मुंबईत शनिवारी रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, ज्यामुळे दमट वातावरणापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक भागात 50 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मुंबई आणि शेजारच्या जिल्ह्यांसाठी रविवारी मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. तर पुढील 4 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवसांच्या वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे. राज्यातील शालेय बस, व्हॅन आणि शैक्षणिक संस्थांच्या बसगाड्यांसाठी राज्य शासनाने सुधारित नियमांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 16 जुलैपासून हे नियम लागू झाले असून पुढील 3 महिन्यात सर्व शाळा वाहनांना त्यांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई परिवहन विभाग करू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, वाहन शोध यंत्रणा, आपत्कालीन बटन, आसनपट्टी आणि महिला सहाय्यक यांसह अनेक नियम आता बंधनकारक करण्यात आले आहेत. आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तीपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवा अशी मागणी केली असून त्यासाठी बैठकीची वेळही मागितली आहे. माहितीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. कोणत्याही विकास प्रकल्पासाठी जोर जबरदस्ती केली जाणार नाही, असे संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जपान ओपन 2026 या प्रतिष्ठित स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचलाय. टोकियोमध्ये खेळवल्या गेलेल्या या BWF सुपर 750 टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात सिंधूने यजमान जपानच्या जागतिक क्रमवारीत 3ऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचा पराभव करत सिंधू जपान ओपनचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात नवी मुंबईतील तुर्भे MIDC पोलिसांनी मोठी कारवाई करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात साखरेच्या दराने उच्चांकी पातळी गाठली असून स्थानिक किरकोळ बाजारात साखरेचा भाव प्रति किलो 50 रुपयांच्या पार गेला आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात प्रति किलो 4 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जी साखर 3,800 ते 4,000 रुपये क्विंटल होती ती आता 4,300 ते 4,500 रुपयांवर पोहोचली आहे. तर किरकोळ बाजारात 50 रुपये किलोने साखर विकावी लागत आहे.
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर ग्राहकांच्या बिलात परवानगी न घेता सर्व्हिस चार्ज जोडण्याच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे, ग्राहकांच्या बिलात सक्तीने सर्व्हिस चार्ज आकारणाऱ्या रेस्टॉरंट्सवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना दिवाळीनिमित्त मोफत साडी भेट देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सरकारने बंद केली आहे. राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भर पडत असल्याने ही योजना शासनाने बंद केल्याची चर्चा आहे. मात्र गिरीश महाजन यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. साडी वाटप योजना बंद करण्यामागे आर्थिक चणचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार साडी वाटप योजना बंद केल्यानंतर त्या जागी नवीन योजना आणण्याच्या तयारीत असल्याचं मंत्री महाजन यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ते भेटले. या भेटीसाठी त्यांनी ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या कारवाईचे कारण सांगितले असले तरी राजकीय वर्तुळात या भेटीची वेगळीच चर्चा सुरू आहे. अशातच आता शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी लवकरच एक गोड बातमी मिळणार असल्याचं म्हटलं आहे.